माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे नातू यांच्यासह 9 जणांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झालाय। 25 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे हे प्रकरण आहे आणि विशेष म्हणजे भाजपचे माजी नगरसेवक कैलास अहिरे यांनीच या संदर्भातली तक्रार केली आहे। या टोळीने राज्यामध्ये बोगस कंपन्या तयार करून अनेकांना फसवल्याचा आरोप कैलास अहिरे यांनी केलेला आहे। या प्रकरणामध्ये सातपूर पोलीस तपास करतायत। या संदर्भात फिर्यादी कैलास अहिरे यांच्याशी चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। सध्या कंपन्या लुटीचं काम करत आहे। या कंपन्यांना कर्जाचं आमिष दाखवणं, त्यांना वेगवेगळे शेअर्स त्यांच्याकडून विकत घेणं आणि त्या कंपन्या सरळ सरळ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न या कंपनीनं महाराष्ट्रामध्ये केलेला आहे। त्यांच्या विरोधामध्ये नाशिकमध्ये एक गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी आहेत कैलास अहिरेजी, आपण त्यांच्यासोबत आहोत। जे मंत्री मोदी माजी मंत्री आहेत, ते आता सध्या मंत्री नाही आहे, माजी खासदारच म्हणेल मी त्यांना, मंत्री नाही आहे। त्यांचं नाव आहे रावसाहेब दादाराव दानवे। हे मला मुंबईला भेटले आणि मला विचारपूस केली, मला ओळखत होते ते, काय तुझ्या फॅक्टरीचे काय चाललं वगैरे वगैरे सर आमचं बोलणं चालू झालं। आणि त्यांनी मला सांगितलं माझा नातू आहे शिवम मुकेश पाटील आणि गिरीश नारायण पवार यांना तू जर घेतलं, मी मंत्री आहे आणि तुला रेल्वेचं काम देईल असे मला लालूच लावले त्यांनी। गव्हर्नमेंटचे मोठे मोठे कामं देईल, तुझ्या 500 कोटीचा टर्नओव्हर करेल असं मला सांगण्यात आलं। ताज हॉटेलला बघितल्यानंतर मला विचारलं, मग तुला बघ काय आहे, किती शेअर देणार आहे, काय देणार आहे? म्हटलं मी तुम्हाला 14% शेअर देतोय। म्हणजे किंमत बोल, म्हटलं 25 करोड रुपये। मग त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, माझ्याकडे पैशाची काही कमी नाही आहे, गिरीशकडे माझे असे 400-500 कोटी रुपये पडलेले आहे, तुझा कंपनीचा 200-500 कोटीचा टर्नओव्हर वाढून देईल, पण माझी एक अट राहील, माझा जो नातू आहे शिवम मुकेश पाटील त्याला आणि गिरीश नारायण पवार काश्मीरी म्हणून आहे, सतीश अग्रवाल त्या जालन्याचेच आहेत, त्याची टोळीमधला, त्यांना मी पहिले शेअर दिला गिरीश नारायण पवारला आणि सतीश काश्मीरला अग्रवालला। मग त्यांनी काय केलं, त्याच्यानंतर जे मी दोघांना शेअर दिले, त्यांनी मला 50-50 लाखाचे 2 चेक दिले। त्याच्यानंतर एक गिरीश नारायण पवारच्या नावाने आला आणि सतीश काश्मीरी अग्रवालच्या नावाने एक चेक आला, 50-50 लाखाचे 2 चेक। त्याच्यानंतर राहिलेली जी 24 कोटी रक्कम होती त्याला म्हटलं ही कधी देणार? मग 2-4 दिवसात तुला देऊन देतो, तू काही काळजी करू नको। म्हटलं हरकत नाही, एवढा मोठा माणूस सांगतो, मी विश्वास टाकला। त्याच्यानंतर जर मी पैसे त्याच्याकडे मागायला गेलो तर त्यांनी टाळाटाळ करून 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 गिरीश नारायण पवारचा आणि सतीश काश्मीरीलाल अग्रवालचा काही भाग शेअरचा त्यांच्या नातूच्या नावानं करून दिला। कटाऱ्या संजय सुभाष कटाऱ्या आणि त्याचा मुलगा यांना मी ओळखत नाही, काय नाही, याच्या अख्ख्या कंपन्या डुप्लिकेट आहे। यांच्या कंपनीचे कुठलं कंपनीचं काम चालतं, यांची परचेस हजर कुठल्या कंपनीचे, याचा टर्नओव्हर काय आहे, यांच्या दोघांच्या कंपनीचे जर बघितलं शेअर फक्त त्यांचा 1-1 लाखाचं त्यांची कॅपिटल आहे, वर्किंग कॅपिटल। आणि त्यांनी मला 9 कोटी रुपये, 9 कोटी काही 75 लाख रुपये माझ्या अकाउंटवर न बोलता टाकून दिले। मग मी घाबरलो, म्हटलं हे पैसे याचं काही शेअर होल्डर नाही, याला मी ओळखत नाही, हा काय माझ्या कंपनीच्या घेण्यादेण्यात कुठल्याही याच्यामध्ये नाही, यांनी पैसे टाकले का? मग मी विचारलं, दानवेंना फोन केला, दानवे साहेब का हे पैसे का बरं टाकले? तुला बाकीचं माहीत नाही, तुला ते पैसे टाकले आणि तुला जर राहायचं तर राह, तुलाही बाजूला करून देईल, कंपनीच्या माझा नातवलं मालक म्हणून बसवायचं आहे मला। मी घाबरून गेलो, मी आज देईल, माझे राहिलेले 10 करोड रुपये कधी देणार? आज ये उद्या ये, आज उद्या असे मला दमबाटी देऊन मी घाबरलो। मी तुला असं करल तसं करल, माणूस एवढ्या मोठ्या माणसाला घाबरून जातो ना। आणि परत मी घाबरून आतापर्यंत राहिलो, मग माझं एकदम मी डिप्रेशनमध्ये येऊन गेलो। मी आता पोलीस कंप्लेंट केली आहे, त्या पोलीस कंप्लेंटमध्ये कुणाकुणाची नावं टाकलेली आहेत? 9 लोकांचे नाव टाकले, दानवेच्या नातूचं नाव टाकलं, गिरीश नारायण पवारचं टाकलं, जे काही फिर्यादीमध्ये 9 लोक 8 लोक आहे, सर्वांचे नावं टाकलेले। या लोकांची कसूल ते कसूल चौकशी झाली पाहिजे। यांच्यावरती साहेबांनी SIT नेमून हे जे काही फेकू कंपन्या, डुप्लिकेट कंपन्या, हे जे चाललं ह्या महाराष्ट्रामध्ये, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे उद्योजकांना। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, आपण पाहतोय रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांच्या नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय नेमकं हे संपूर्ण प्रकरण आहे? आम्ही कैलास अहिरे यांच्याशी तुम्ही साधलेला संवाद सुद्धा पाहिलेला आहे आणि या संदर्भात काय आतला पुढली प्रक्रिया सुरू झाली आहे? खरं तर कैलास अहिरे हे उद्योजक आहेत आणि भाजपचे पदाधिकारी सुद्धा आहेत। अनेक वेळेस त्यांनी भाजपकडून निवडणुका सुद्धा लढवलेल्या आहेत, त्यामुळे एकाच पक्षातले हे दोन्ही फिर्यादी आणि आरोपी आहेत। कैलास अहिरे यांनी ज्यावेळेस त्यांच्याकडे वारंवार पैसे मागितले ते न दिल्यामुळे अखेर त्यांनी काल सातपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये त्यांनी सरळ सरळ दानवे यांच्याच मध्यस्थीने हा सगळा प्रकार घडला आणि आरोप त्यांच्यावर पण गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या नातू म्हणजे दानवे यांच्यावर जरी गुन्हा दाखल झालेला नसला तरी त्यांच्या नातूसह
त्यांचे 6-7 सहकारी यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच प्रकरण राजकीय अधिक एकूण फसवणुकीचं प्रकरण आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण मोठं होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये सातपूर पोलीस पूर्ण काळजी घेऊन सगळे जाबजबाब घेऊन गुन्हे नोंदवत आहेत. त्यामुळे आज या सगळ्या आरोपींना या ठिकाणी बोलवलं जाईल आणि त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली जाईल. अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. रावसाहेब दानवे आणि त्यांच्या नातवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 25 कोटींच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आलेला आहे आणि आरोप करणारे भाजपचे माजी नगरसेवक आहेत. तर त्यांच्या तक्रारीवरूनच 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये रावसाहेब दानवे आणि त्यांच्या नातवाचा समावेश आहे.